नमस्कार, मी सारिका सिद्धनाथ किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळा असो वा पावसाळा, आपल्याला चहासोबत काहीतरी कुरकुरीत खायला मिळालं की मजाच येते. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत महिनाभर टिकणारे अतिशय खुसखुशीत पुदिना क्रॅकर्स. ही रेसिपी हेल्दी तर आहेच, पण तितकीच टेस्टी सुद्धा आहे. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरं आणि 10 ते 12 पांढरी मिरी घालायची आहे व जाडसर याची भरड करून घ्यायची आहे. भरड करताना घरभर इतका सुवास दरवळला होता की मस्त वास येत होता. इथे भरड तयार झालेली आहे. आता आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी एवढा पुदिना घ्यायचा आहे. पुदिना घेताना स्वच्छ धुवायचा आणि फॅन खाली सुकवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सुकवून घेतल्यामुळे आपले क्रॅकर्स जास्त दिवस टिकण्यास मदत होते. इथे मी जाडसर अशी पुदिन्याची भरड करून घेतलेली आहे. परातीमध्ये 1.5 कप एवढा मैदा घालायचा आहे. मैदा घालून झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे. अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घालून झाल्यानंतर 1 टेबलस्पून एवढा बारीक रवा घालायचा आहे. बारीक रवा घातल्यामुळे कुरकुरीतपणा येण्यास मदत होते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे मी 3 टीस्पून एवढं गरम केलेलं तेल घालत आहे. तेल घालून झाल्यानंतर आपण पीठ आणि तेल एकत्र करून घेणार आहोत. तर दोन्ही हाताने हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं तेल आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. पिठामध्ये तेल किंवा तूप घालताना ते कडकडीत गरम करून घाला. त्यामुळे क्रॅकर्स कुसकुशीत होतात आणि जास्त दिवस टिकतात. तर पीठ मळताना तेलाचं प्रमाण योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी पिठाचा एक मुटका वळून पाहायचा आहे. तो व्यवस्थित धरला गेला पाहिजे, म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. आता आपला मुटका वळला गेला आहे, म्हणजे तेलाचं प्रमाण व्यवस्थित झालं. आता यामध्ये जिऱ्याची भरड केलेली ती घालायची. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण जो जाडसर वाटून घेतलेला पुदिना यामध्ये घालायचा आहे. पुदिना घालून झाल्यानंतर आपण हे पीठ आणि पुदिना सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत. तर यामध्ये गरजेनुसार पाणी आपल्याला घालायचं आहे. पीठ मळताना खूप कमी पाणी वापरा. त्यामुळे पीठ जे आहे ते घट्ट मळायचं आहे, जेणेकरून क्रॅकर्स जे आहेत ते तेलकट होत नाहीत. तर इथे मी अर्धा कप एवढं पाणी घालून पीठ जे आहे ते मळून घेत आहे. तर सर्व पीठ मळण्यासाठी मला किती पाणी लागलं ते मी सांगणारच आहे. तर घट्ट पीठ मळल्यामुळे आपले क्रॅकर्स जे आहेत ते तेलकट होत नाहीत. ही महत्त्वाची टीप पीठ मळताना नेहमी लक्षात ठेवायची आहे. इथे मला पीठ मळण्यासाठी एकूण अर्धा कप आणि वरती 2 चमचे एवढं पाणी लागलेलं आहे आणि आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळून तयार झालेलं आहे. 10 ते 15 मिनिटं झाकून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित असं पीठ जे आहे ते परत एकदा मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यामुळे आपली कणिक जी आहे ती अतिशय लवचिक होते आणि मऊ होते. तर आपलं पीठ जे आहे ते मळून झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढा गोळा छोटा हवा किंवा मोठा हवा त्यानुसार तुम्ही याचे गोळे तयार करू शकता. तर मी ते मोठा गोळा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे व
या प्रमाणामध्ये माझे 5 गोळे जे आहेत ते तयार करून झालेले आहेत. त्यातीलच हा एक गोळा मी इथे घेतलेला आहे व ते हाताने सारखा करून घ्यायचा आहे. सारखा करून झाल्यानंतर त्याची पातळ अशी पोळी जी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर इथे आपण मैदा वापरल्यामुळे पोळी लाटताना ती आकसते, त्यामुळे आपण कितीही जरी लाटली तरी ती थोडीशी आकसणारच आहे. तर पोळी लाटताना नेहमी अलटपलट करून लाटा, त्यामुळे ती लाटण्यास सोपी जाते आणि कुठे पातळ आणि कुठे जाड राहिली आहे ती समजण्यास आपल्याला मदत होते. इथे आपण मोठी अशी पोळी जी आहे ती लाटून घेतलेली आहे आणि आपले क्रॅकर्स तेलात टाकल्यानंतर फुगू नयेत म्हणून चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे छिद्र जे आहेत ते पाडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने छिद्र पाडल्यामुळे तेलात टाकल्यानंतर क्रॅकर्स फुगणार नाहीत. छिद्र पाडून झाल्यानंतर एक करंजी कापायचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या साहाय्याने उभे आणि आडवे असे आपले क्रॅकर्स जे आहे ते कापून घेणार आहे. यामुळे आपली जी डिझाईन आहे ती व्यवस्थित आणि चांगली येण्यास मदत होणार आहे आणि क्रॅकर्स दिसायला अतिशय सुंदर दिसणार आहेत. तर तुम्हीही अशा पद्धतीने ही डिझाईन नक्की करून बघा. तर आपले उभे आणि आडवे असे क्रॅकर्स जे आहेत ते कापून झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने सर्व क्रॅकर्स जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. बघा किती मस्त दिसतात. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले क्रॅकर्स घालायचे आहेत व सर्व क्रॅकर्स कढईमध्ये सोडल्यानंतर दोन्ही बाजूनी अलटपलट करून हे क्रॅकर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. एकदम लालसर रंगावर आपल्याला क्रॅकर्स जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. क्रॅकर्स तळताना नेहमी मंद ते मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. तेल जर जास्त गरम असेल तर क्रॅकर्स बाहेरून लाल होतील पण आतून मात्र मऊ पडतील. मंद आचेवर तळल्यामुळे ते आतपर्यंत कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने एक बॅच इथे मी तळून घेतलेली आहे. तर अगदी मस्त असा रंग जो आहे तो आपल्या क्रॅकर्सला आलेला आहे. इथे दुसरी बॅच पण मी आता तळून घेत आहे व अशाच पद्धतीने सर्व क्रॅकर्स मी इथे तळून घेणार आहे. अशा पद्धतीने क्रॅकर्स तळल्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. सर्व क्रॅकर्स एकदाच बनवून घ्या व एकदम अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर आपले क्रॅकर्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. क्रॅकर्स तळल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. गरम असताना भरल्यास ते मऊ पडतात, त्यामुळे थंड झाल्यावर ते आपण भरून ठेवायचे आहेत. महिनाभर हे क्रॅकर्स टिकतात. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आता तुम्ही क्रॅकरचा आवाज ऐका, तुम्हाला ऐकायला आलाच असेल. बघा किती सुंदर आपले क्रॅकर्स तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने क्रॅकर्स नक्की बनवून बघा. धन्यवाद.